स्वागत तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज 15 ऑगस्ट आहे आणि कॉलेजमध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे. आता गायकेश भांडे मी आणि हार्बे शेठ चालू आहे. तर भावा तू 15 ऑगस्ट निमित्त काय बोलशील आज? मी एवढंच बोलल का बंधून, जय भारत जय महाराष्ट्र हे दोघं लय भारी आहेत. यांना फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, तुम्हाला वाटेल त्या करा. आपला यश भाई आहे, त्याला सिंगिंगला आवडते, याला व्लॉगिंगला आवडते. टॉपचा विषय हा 100%. तर आता जाऊ आपण मुरबाडमध्ये. आपल्याकडे गाडी पण 390 आहे आणि गायकेश भांडीची ट्रॉपची ड्रेसिंग आहे. मला दाखवतो बघा. बघा ते हातले वरती घेतलं त्यांनी. ते आता तो आलदिना चाललाय ना, मग त्यांनी जरा टॉपचं कपडे घातलं. तर चला जाऊ आता आपण डायरेक्ट मुरबाडला. आणि कार्यक्रम खूप मोठा आहे कॉलेजमध्ये. तर चला आता जाऊया. तर तुम्ही ते गायकेश भांडे बघू शकता. गायक भांडे, तू काय बोलशील आज 15 ऑगस्ट आहे, काय बोलशील आज? तर आज मला खूप अभिमान वाटतो का आपला या दिवशी आपला स्वतंत्र भारत स्वातंत्र्य झाला होता आपला 15 ऑगस्टच्या दिवशी. तो बोलायला लागतो, बाकी काय नाही. तरी मग तू काय बोलशील तुझा? मी काय बोलतो माहिती का? हां बोल. ते ना आज मला एवढा अभिमान वाटतो या गोष्टीचा. पण काही नेते, काही माणसं आपल्या याच्यात अजून असे भ्रष्टाचार करतात ना. जो बाई रस्ता दाखवतो, तो रस्ता तुम्हाला इथं दाखवतो. भ्रष्टाचार करून टाकलाय रस्त्याला. जाऊ दे आता, काय बोलत नाही. तर पण आज आज 15 ऑगस्ट आमच्या जोडीला शिवल्याचा हार्बे आहे. हार्बे शेठ आहे इथं बघू शकता तुम्ही. हार्बे शेठ एकदम टॉपचं आहे. आपला वन साईड दुकान सांभाळतो हिंदुत्व कलेक्शन. काय पण नाही. हे आहे ते आहे. वन साईड आपला हार्बे सांभाळतो. तर चला आता जाऊ आपण मुरबाडला. तर माझं असं मत आहे बोल का ना, आज मला भावाने मला गाडी दिली. त्याची अशी इच्छा होती तर तू दोघं जणच फिरव, गाडी कोणत्याकडे देऊ नको, तुझे तू चालव एकटा, कोणाला देऊ नको. मग पाऊस आलाय, मग आता मी जोरात जाणार आहे. आता डबल पडलो तर डबल पण आम्ही गाडीवर तिघं जण आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि पाणी पण लय जोरात आलाय. फोन टाकू शकतो. आता कोणती सेट टाकतो मी आणि डायरेक्ट कॉलेजमध्ये गेलो भेटतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चल ना सर. हा चल 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 ना. घे. टॉपचा विषय. पारस पण आलाय. पारस भाऊ 15 ऑगस्ट आहे, काय बोलशील तू? मी आज स्वतंत्र आलो, तू पण झाला. मी स्वतंत्र झालो, तू पण झाला. बोलतो काय भारताचा विचार आहे का नाही पोरांना? गौरव कुठे गेला? जावय बापू, तुम्ही काय बोलाल? 15 ऑगस्ट आहे. काय बोलतो आता? 15 ऑगस्ट निमित्त काहीतरी बोलला पाहिजे का नाही? काय आज स्पेशल आहे ना, म्हणून ब्लॅक घातलंय ना. हा बरोबर. तो पण माणूस ब्लॅक घालून येईल, ह्यो माणूस पण ब्लॅक घालून कसं चालेल? भारताचं नियोजन कोण करणार आहे? नाही ना कॅम्बरी. दुकानात आलो आणि यांनी लगेच केस मारायची मशीन घेतली. काय बोलायची? याच्या टाकल्या ना मार, म्हणजे टेन्शनच नको. इकडे पावडर लावायला बी लागलाय. टॉपचा विषय त्याचा. हे बघ, सेलिब्रिटी. यश टाकी कितीची फुल करायचे? 1500 मध्ये टाकी फुल होते. काल किती मध्ये बघितली रे आपण पारस? जाऊन आलो मी. हा, पेट्रोल टाकून या आपल्या गाडी. याची बॉडी दाखव. तर भावांना आपल्याला जेएमटी भेटला, एकदम टॉपचा एडिटर आहे भाऊ. तू काय बोलशील आज 15 ऑगस्ट आहे? अजून काय दोन शब्द? बाबा रुपये काय बघ ना, आवाज पण देत नाही बघून पण. आवाज पण देत नाही बघून पण. याची एडिटिंग इतकी भारी आहे का. माझा वाढदिवस होता आणि त्यांनी मला एकदम कडक मध्ये एडिटिंग करून दिली. तर त्याचा ऋणी आहे मी लय. आणि इकडे पाणी पण. आपल्या फरानबाईचा बर्थडे येतो काही दिवसात. गायकेश भांडे काय गाणी बोलत नाही, घासा दुखतो ना, मी गाणी बोलतो. अरे शर्ट वाईट, कॉलर त्याची असते टाईट. या फरानबाईचा नाद नाही करता. बस झाला गाणे काय जास्त बोलत नाही. फरानबाईचा लय वाईट काम आहे आपल्या. एकदम टॉपमध्ये नियोजन असतो. आपल्याला फुल सपोर्ट असतो त्यांचा, गाववाल्यांचा. त्यांचा मनापासून धन्यवाद आहे. फरानबाई काय बोलशील आज 15 ऑगस्ट येतं? काय बोलायचं, आता पावसाने वाट लावलेला आहे. आज तू वाट लावली. इथं बघू शकता तुम्ही पाण्याची. या पोऱ्याने झेंडा लय भारी लावले. बाला कुठून विकत घेतला? कुठून घेतला? कितीला घेतला? मला इथं लावायला दे ना. त्याला बघून मला इथं लावायचे. दिलं तर लय भारी होईल. कॅन्सल. पोरा कॅन्सल झाली. एक शो घे. हा बस. पॅन्ट पण लय मोठी आपल्या यश भांडीची. आपली असती हाताला लागलंय माझ्या. लय जोरात लागले, लय जोरात मोडलंय. ऐक ना, आपल्याला काहीतरी खाऊ घ्यायचे तिथून. आता काय खाऊ घ्यायचे तुला? मला एवढंच सांग फक्त. चिप्स. बाला तुला काय बोलतो? 15 ऑगस्ट आज काय बोलशील तू? भारत स्वातंत्र्य झाला होता.
आज मला झेंडा फडकायला बोलवला होता पण मी आपल्या cancel चॅनल बद्दल काय बोलशील जरा फॉलो करा, दादाला लाईक करा. सगळी पोरा बोला ना एक साथ. काय जवळ आहे ना जवळ आहे ना काय मला नाही माहिती. बोला बोला भारत माता की का भाव वाटलाय आलू 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 ना लागलंय लय जोरात लागलंय असं नको घे घे फॅन कॉलिंग लय मोठी ये आलू 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 ए सरबीर मारते ना आपल्याला वन साइड मार्केट जाम सगळ्यांना बिस्किट पुढे भेटून दामा आलो आलो येस भांडे तो ए बिस्किट पुढा भावने दिला ए बस 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 यश अरे 2 बिस्किट पुढे आला आपल्याला काय विषय आहे सगळ्या पोरांचा आलू ना आलू 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 सगळी पोरांचा ना टाकी फुल करतो मॅड पैसे नाही मी आधी सांगतो टाकी फुल करतो विचारला गावाला नाही याला घे ना दादा टॉपचा आहे आपला घे ना बोल ना बोल तू 15 ऑगस्ट आज भारत स्वातंत्र्य झाला होता मराठी बोल दादा मराठी बोल 500चा 500 काढलो 500 का रिचार्ज 100 टाकून जमल का 5 रुपये का पेट्रोल डालतो 5 रुपये का जो भी है देख रहे लाइक सब्सक्राइब करो भारत माता की जय जय बोले सोनिया जय या लय वाईट होतं नाही भांडे लय वाईट आता काय करायचं दादाच्या पेट्रोल पंपवरती या सगळे पेट्रोल टाका दादाला सबस्क्राईब दादाचा पेट्रोल पंप डायरेक्ट भरून टाका डायरेक्ट अख्खा धंदा बिंदा मुस करून टाका सीएनजीला लय लाईनी असते दादाजी आपल्या कॉलेजच्या आतमध्ये आलोय आणि लगेच आपल्याला भाव भेटला आपला भाव काय बोलशील तू 15 ऑगस्ट आहे 15 ऑगस्ट बद्दल धन्यवाद भावांनो सगळ्यांना धन्यवाद आहे आता तुम्हाला आमचा वर्ग दाखवून सर्वात पहिलेचा जो वर्ग होता ना आमचा तो पहिलेचा वर्ग ह्यो होता आणि बाकीचं जे 3 ते 4 वर्ग आहे ते तुम्हाला नंतर दाखवू आलो आलो कुत्रा पण आला इकडं यश भांडे पण आहे वन साईड हायलाइट्स असतात भाऊच्या आपल्या ह्यो टॉपचा बर आहे आपला विनय भाई MSc पूर्ण गेले भाईने आपल्या बिग पॅन तुझा लय वाईट धन्यवाद तुला वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा सरबीर सगळं बोलतील शांत बसा हे कर ना काय येस भांडे कर ना अरे परव करा आम्ही तर राष्ट्रगीत चालू आहे शांत बस शांत शांत लय चिकन आहे थांब जरा शांत बस
टॉपची माणसं आले सगळी. हे बघ आपला काल आजारी होता हार्दिक शेट पण आले. फारच काय बोलतो सगळी पोरा हात वरती करायला बी लागले. ते बघ चट्टा बिट्टे मला आलेत काय सांगता काय पाणी भरतो तर काय बोलायचं आता. पाणी बघते भारी आहे. कोणाला असेल किंवा आडोशी पडोशी मध्ये कोणाला व्यसन असेल तर त्यांना मन समय एवं शक्तियों का नशा स्वस्थ एवं विकसित भारत के निर्माण में याला सांग झंडा खाली. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. मी शारदा संगीतचे विद्यार्थी यांना विनंती करते की त्यांनी सगळी पोरा पाला दिन. तू नको जाऊ. थांब तू थांब. मला घे काय केलं म्हणजे ऑन फायर. अरे छत्री का इकडे. धन्यवाद. हे आलू आता वन साइड मार्केट जाम पाणी पडायला चाललो. सर बघू शकता डायरेक्ट टॉपची ड्रेसिंग मारले. सर बघू शकता. 15 ऑगस्ट आहे. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. अशा तऱ्हेने आमचा कार्यक्रम संपलेला आहे. पाणी पडतो म्हणून ते थोडं कमी झालं पाण्यामुळे. बाकी काय नाही. आपली फॅन फॉलोइंग इथं बघू शकता किती आहे. आमदार साहेब सर जर आलं ना तर लय वाईट काम होईल. आमदार साहेब पण आहे तुम्ही इथं बघू शकता. हे डोका काढ तुझा बाजूला. आमदार साहेब विषय नाही. इथं छत्रीमध्ये फक्त आम्हाला ठेवा बाकी काय नाही. बघा सगळं सरबीर कसं चाललं सगळं म्हणजे कार्यक्रम एकदम भारी झाला. फक्त पाण्यामुळे थोडी तकलीफ झाली आम्हाला. बाकी काय नाही. परवा बाकी काय बोला तुम्ही याची दुकानात ठेवू. ए बाबा तुझ्या ना दुकानावरती तुम्ही मुलाकडं चपाती किंवा भाकरी करतच राहते. त्याला शांत करण्याच्या ऐवजी त्याच्या हातामध्ये मोबाईल देतोय. आईने उचलून मुलगा शांत होत नाही, पण मोबाईल दिल्यानंतर तो मुलगा शांत होतो किंवा मुलगी शांत होते. आपण एवढे अडकलो त्याच्यामध्ये आणि त्याचा परिणाम असा झालाय. असते असते आपण त्याच्यामध्ये गुलाम बनत चाललेलो आहोत.
माझी सगळ्यांना विनंती, मोबाईलचा वापर करा. मुलांनी सुद्धा मोबाईलचा वापर केला पाहिजे, पण तो आपल्या अभ्यासक्रमासाठी केला पाहिजे. आज आपल्या कितीतरी प्रकरणं अशी होतात पोलीस खात्यामध्ये, तर या तक्रारी एवढ्या येत असतात की आपल्याला हे कुठेतरी एकदा आपण लक्षपूर्वक काम केलं पाहिजे. आज देशामध्ये सुद्धा वृद्धाश्रम का होतात याचा जर तुम्ही बोध घेतला तर हे सगळं मोबाईलचे खेळ आहेत. नाती राहिली नाही, मोबाईलवर सगळ्यात एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये असेल. तुम्ही बघितलं असेल कार्यक्रम किती भारी झाला, एकच नंबर झाला. येस भांडीला नुसतं फोनवर फोन चालू आहेत. आमच्या गावातला माझा भाव आहे बारका बाबा, पण कार्यक्रम आमचा इतका भारी झाला. आमदार साहेब इतकं भारी भारी सांगितलं ते आम्हाला खूप भारी वाटलं. आणि त्यानंतर आता बघू काहीतरी कार्यक्रम असतं तर आम्ही करू. 15 ऑगस्ट आहे, सर्वांची मजा असते. भारत स्वतंत्र झाला आपला 15 ऑगस्ट. तेच भांडे काय बोलून फायदा नाही. आतलं यायला बिस्किट पुढे भेटणार, बिस्किट पुढे सगळ्या ज्ञानदीपच्या पोरांना वाटलं. आम्ही टेन्शनच नाही, मग फॅन फॉलोइंग झाली आपली. आम्हाला पेढा नाही भेटलं, आम्हाला पेढ नाही, पेढ नाही. चेअर बिस्किट पुडा पाहिजे. हेच भांड्याला बिस्किट पुडा. डायरेक्ट पालालो सर, पालालो सर, डायरेक्ट मारा. सर सर 15 ऑगस्ट आहे, काहीतरी 2 शब्द. नमस्कार बा, 15 ऑगस्ट आहे, तू काय बोलशील? अरे 2 शब्द बोलणार होतो पण विसरलो. झाली पोरा यांना काय नाही. जास्त आणि फ्रेंड सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि यापुढे जी मुलं येतील 11वी 12वी त्यांना खूप प्रेम देतील व चांगले शिकवतात. तुम्ही ते ॲडमिशन घ्यायला विसरू नका. जय हिंद. खूपच छान, जोरदार टाळ्यांनी आपल्या विद्यार्थिनींचं कौतुक करावं. मला पण घ्यायचं रे, पेंटिंग घ्यायचं माझ्या. सर आपलं लय ब्लॉग बिग बघतो सर, धन्यवाद तुमच्या मुलं. आम्ही लय पुढे जातो, असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. अजून काय बोला. आमचा आशीर्वाद आणि सपोर्ट तुमच्या सोबत कायमचा असणार आहे. तुम्ही पण विद्यार्थी म्हणून आयुष्यभर जगा, आयुष्यात नक्कीच पुढे जाल, आमच्या सदिच्छा आहे तुम्हाला. तर आज 15 ऑगस्ट सर, तुम्ही काय बोलाल? दुकानावरती 15 ऑगस्ट दिवशी मी सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांना असं सांगू शकेल की बघा, आजचा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या बऱ्याचशा क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचं किंवा आपल्या आयुष्याचं बलिदान दिले आहे. आणि बघा, तर त्यांनी किती कष्ट केले असतील आपलं भारत देश स्वतंत्र होण्यासाठी, किती खस्ता खाल्ल्या असतील आणि कितीतरी आपल्या गोष्टी त्यांनी, म्हणजे आपण जे आता मौज मजा करतो, त्यांनी कितीतरी त्या गोष्टीवर सगळं समर्पण केलं असेल जीवन आपलं कशासाठी, भारत देश स्वतंत्र होण्यासाठी. तर आपल्या मुलांनी पण आता ते भारत देश स्वतंत्र झाला आहे, पण आता पुढे आपला भारत देश अजून पुढे कसं जाईल याच्यासाठी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी सवय अंगीकारून अभ्यास करून आपला भारत देशाचं नाव उज्ज्वल कसं राहील, आपल्या सगळ्या देशांमध्ये आपला भारत देश कसा पुढे जाईल याचा विचार करून अशा चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात, अशा मी सगळ्या विद्यार्थ्यांना आजच्या सदिच्छा देतो. तर नक्कीच तुम्ही सर बघितले असेल किती भारी माहिती दिली आणि अशाच पुढे सर आम्हाला माहिती दिली व त्यांच्यापासून आम्ही खूप काही शिकलोय गोष्टी. भांडे तू काय बोलशील? तर मला याच अभिमान वाटतो की आम्ही या सरांच्याच हाताखाली शिकलोय. सरही मला एकदा कचोरी साहेबांचा कार्यक्रम होता तेव्हा सरही मला कीबोर्ड वाजवलेला आणि मी गाणी बोलत होतो. तर खूप भारी वाटतं आम्हाला आणि सरला खूप सपोर्ट करतात आम्हाला. तर असं सपोर्ट करत राहा सर, खूप भारी वाटतं. तर सराई जी ड्रॉइंग केली ती तुम्हाला मी दाखवतो. अवघ्या 2 मिनिटं थांबा फक्त. हे बघा, पंधरा ऑगस्ट संपली ना, देवगावची पोरं सगळी दिली. प्रवीणदा तू काय बोलशील भाऊ? तिने आम्हाला गाडी दिली होती, तुझा धन्यवाद मानतो आम्ही. 500चा आलू 500चा बिग पॅन ए असते. धन्यवाद तुमचा, धन्यवाद. आलू आता. प्रवीणदा तू काय बोलशील भाऊ? भारत माझा देशी, मान्य सारे भारतीय माझी माणसं. घे ना, नाही इकडे घे ना, 500चा टाकलाय. इकडे घे ना, नाचा घे, एक घे. अच्छा बोल ना, बोल नाचा, लाजू नको, बोल ना.
झेंडा घे. भारत माझा देश आहे, आम्ही भारताचे बांधव आहेत, मला माझ्या देशाचा अभिमान आहे. असं नाही नाचा घे ऋषी घे माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. आपला देशावर किती प्रेम आहे समजा लोकांना सांग. आम्ही भारताचं पोरा ही लय भारीची पोरं आहेत सांगा ना. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. फॅन कॉलिंगले जोरात या गोष्टी त्यात काय मोठा विषयच नाही. आखी पोरा तुम्हाला दाखवतो का वन साईड आखी चायला माझा फोन बिन परल वन साईड. चला आलो अजून दाखवा 2 बोटा. भारत माता की जय. पाण्या ब्लॉगर तुला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. नेमक्यावर ये थांब गाडी पाडशील. एकच नंबर टॉपचा विषय हे बघ. या आपलं वारू आला अख्खं. यो बाबा लय भारी चिकना दिसतो किती गोर आहे. भारत माता की भारत माता की. अरे बोला पोरो. इन्क्लब जिंदाबाद. काही एवढ्या पोरांचा प्रेम बघून आम्हाला दोघांना इतका आनंद होतो ना आता बोलूनच फायदा नाही. म्हणजे सगळी पोरं आपली मुलवाची इतका प्रेम देतात तर खूपच भारी असं वाटतो आणि असंच प्रेम देत राहा. तर मला एकच बोलायचे भावांनो, इथे बघू शकता तर ते आम्हाला खूप सारा सपोर्ट दिला. आम्हाला बोलतात तुमच्या व्हिडिओ मी बघत असतो, आम्ही तुम्हाला लाईक शेअर कमेंट करत असतो. तर असाच आम्हाला प्रेम असून द्या, तुमचा सपोर्ट असून द्या. तुमच्या सपोर्टमुळे आता मी काय असो ते आहेत. जय हिंद जय महाराष्ट्र. खरंच खूप म्हणजे खूप प्रेम द्या. खूप धन्यवाद तुमचा. असंच प्रेम देत राहा.